नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण व्यक्तिमत्व विकासामध्ये साधेपणा या घटकाची माहिती घेणार आहोत। मागच्या काही व्हिडिओमध्ये याबाबतची माहिती आपण घेतलेलीच आहे। वेगवेगळे घटक आपण घेत असतो, त्या घटकामध्ये वेगवेगळ्या बाबींचा उल्लेख केलेला असतो, ज्या की तुम्हाला तुमच्या ट्युटोरियलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने साध्य करून घेण्याच्या गोष्टी आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचंय। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचंय, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचंय। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करायचंय, जे की आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी प्रेरणा ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे आपल्याला अत्यंत लक्ष देणं गरजेचं आहे। ते वेगवेगळ्या पातळीवर, मग सामाजिक पातळी असेल आणि अभ्यासाची पातळी असेल किंवा दैनंदिन जीवनामध्ये व्यक्त होत असताना आपण केलेली कृती असेल, या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या ठरतात। आपला दृष्टिकोन कसा आहे हे समजून घेण्यासाठी या बाबी महत्त्वाच्या असतात। या बाबी समजल्या आणि विद्यार्थी दशेमध्ये त्यावर कृती केली तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होतो आणि हा फायदा तुम्हाला विद्यार्थी दशेमध्ये व्हावा यासाठी आपण या चॅनलवर अशा गोष्टीवर भर देत असतो। आपण पाहतो की आपण काही वाचन करतो किंवा त्या वाचनामध्ये आपल्याला काही त्रुटी राहतात, अभ्यास करतो परंतु तो समजत नाही, किंवा आपण बोलतो त्यावेळेस आपण अडखळून जातो कारण त्या विषयाचा आपला अभ्यास नसतो। या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठी आणि भविष्यामध्ये आपण मोठ्या पदावर जाणार आहोत, त्या ठिकाणी आपल्याला आपलं व्यक्तिमत्व व्यक्त करावं लागणार आहे, आपला दृष्टिकोन स्पष्ट करावा लागणार आहे, हे लक्षात असणं गरजेचं आहे। म्हणून आपण ज्या काही कृती करतो त्या कृतीवर नियंत्रण असणे आणि त्यामध्ये साधेपणा असणे ही बाब महत्त्वाची आहे। नैसर्गिकरित्या आपण कोणत्या परिस्थितीमध्ये राहतो, कोणत्या वातावरणामध्ये राहतो, तो प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर पडलेला असतो। त्याच्या ज्या काही छटा असतात त्या बोलण्याच्या माध्यमातून, तुम्ही व्यक्त होण्याच्या माध्यमातून, तुमच्या सर्व क्रियेच्या माध्यमातून त्या तुम्हाला समोर आलेल्या दिसून येतात। इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा या सर्व गोष्टी तपासल्या जातात। तुमच्या ज्ञानाबरोबर तुमचा समाजाबद्दलचा जो काही दृष्टिकोन आहे तो कसा आहे हे तपासलं जातं आणि हे तपासत असताना काही गोष्टीवर नियंत्रण असणं आणि त्यामध्ये साधी गोष्ट किंवा साधेपणाने आपण काही गोष्टी व्यक्त करत असू तर याचा प्रभाव निश्चितचपणे आपल्या त्या इंटरव्ह्यूच्या पॅनलवर पडलेला असतो। कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जाण्यासाठी या गोष्टी सुरुवातीलाच आपण शिकणं गरजेचं असतं आणि त्या गोष्टी शिकाव्यात, त्या दृष्टीने आपण तयारी करावी आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा गोष्टीचा प्रभाव स्वतःवर करून घ्यावा, सुरुवात करावी आणि त्या सुरुवातीच्या माध्यमातून आपण आपल्या प्रगतीपर्यंत जावं, हा मुख्य उद्देश आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलचा असतो। त्यासाठीच आपण अशा गोष्टी तुमच्या समोर घेऊन येतो। आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा अशा 5 गोष्टी आपण व्यक्तिमत्व विकासामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत, ज्या की साधेपणाच्या माध्यमातून तुमच्या समोर असाव्यात किंवा त्याचा धडा तुम्ही या गोष्टीच्या माध्यमातून घ्यावा। प्रथम जी काही बोलणे आहे हा भाग आपण घेतला तर आपण ज्यावेळेस बोलतो तर तो आपल्या भाषेचा जो काही अभ्यास आहे किंवा भाषेचा जो परिणाम आहे, आपल्याकडे किती शब्दसंग्रह आहे, या जशा गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याचबरोबर एखाद्या विषयाचं ज्ञान आपल्याला किती आहे हे सुद्धा त्या माध्यमातून समजून येत असतं। मग त्यामध्ये आपण साधेपणा जर आणला आणि त्या साधेपणाच्या माध्यमातून आपण जर व्यक्त होऊ लागलो तर त्याचा प्रभाव निश्चितचपणे समोरच्या पॅनलवर पडत असतो आणि म्हणून अशी गोष्ट ही आपण आपल्या नैसर्गिक स्थितीमध्ये, म्हणजे आपण ज्या पद्धतीने ज्या वातावरणामध्ये असतो त्या वातावरणाच्या माध्यमातून जर व्यक्त झालो तर आपल्याला आपल्या बोलण्याच्या माध्यमातून, साधेपणाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला आपण आपोआपच भावतो, हे लक्षात असू दे। त्याचा परिणाम तुमच्या निवडीवर होतो आणि आपला उद्देशच अशा पद्धतीचा असतो की आपण आपल्या निवडीमध्ये सक्सेस व्हावं,
चार लोकांमध्ये आपण उठून दिसावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश आपल्याला समजला पाहिजे, जो की व्यक्तिमत्व विकासाचा अतिशय महत्वाचा भाग आहे, तो आपण इथं लक्षात ठेवा. त्याचबरोबर वागणे. आता वागणे हे जरी पॅनलच्या समोर होत नसेल, परंतु तुमच्या बोलण्यामधून तुम्ही आतापर्यंत तुमच्या बायोडाट्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची नोंद केलेली असते, ती नोंद करत असताना त्यामध्ये तुम्ही समाजामध्ये कसे वागलेला आहात किंवा कोणत्या गोष्टीला प्रेफरन्स दिलेला आहे, कोणती गोष्ट तुम्ही प्रायोरिटीने केलेली आहे, कोणता अभ्यास तुम्ही केलेला आहे, कोणत्या अभ्यासावर तुम्ही जास्त भर दिलेला आहे किंवा कोणत्या विषयामध्ये तुम्हाला रुची आहे, आवड आहे, हे पाहण्याचं काम हे समोरची व्यक्ती किंवा समोरचं पॅनल करत असतं. आपण असं पाहतो की स्पर्धा परीक्षेमध्ये अशा गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला जाणे, आपल्याला प्रिपेअर करणे, स्वतःला एकदा ही सवय लावून घेतली की त्या गोष्टीमध्ये आपल्याकडे साधेपणा असावा. साधेपणा असेल तर निश्चितच आपल्याला या गोष्टींच्या माध्यमातून फार कमी वेळामध्ये आपल्या निश्चित ध्येयापर्यंत जाण्याची संधी मिळू शकते. त्याचं कारण असं आहे की आपलं जसं वागणं आहे, जर ते साधं असेल तर त्याच्यावर खर्च सुद्धा आपला कमी होतो आणि मग आपण असं पाहतो की आपल्याला अतिरिक्त गोष्टी लागत नाहीत. अशा वेळेला अशा आपल्याला बाबी महत्वाच्या ठरतात आणि त्यासाठीच ही एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी की जीवनामध्ये साधेपणामध्ये बोलणे, वागणे या गोष्टीबरोबरच तिसरी जी काही गोष्ट आपण या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे तुमचं राहणे. म्हणजेच आपण जे वर्तन करत असतो त्या वर्तनाबरोबरच आपण कशा पद्धतीनं एवढ्या तुमच्या कालखंडामध्ये म्हणजेच तुमच्या वयाची जी काही पात्रता आहे, तुम्ही वयाने किती आहात, त्या वयापर्यंत तुम्ही कसे राहिलेला आहात, हा त्यामागचा मुख्य उद्देश आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. की सपोज तुम्ही विद्यार्थी आहात, मग तुम्ही ज्यावेळेस पदवीधर झालेला आहात त्यावेळेस साधारण आपण 20 ते 21 वर्षाचं वय समजून घेतलं, तर या 20-21 वर्षामध्ये तुमचे 10वीचे जे काही मार्क्स असतात, 12वीचे जे काही मार्क्स असतात किंवा पदवीचे जे काही मार्क्स असतात, या माध्यमातून जर आपल्याला अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक माहितीची नोंद त्या ठिकाणी झालेली असते, परंतु त्याचबरोबर तुम्ही इतर कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे आपण कॉलेजला असताना जसं आपण भाषण स्पर्धेमध्ये किंवा इतर स्पर्धामध्ये भाग घेत असतो किंवा त्या स्पर्धेचे आपल्याला काही बक्षिसं मिळालेले असतात, मग त्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये अशा सर्व गोष्टी करण्याचा जो प्रयत्न केलेला असतो त्यामधून तुम्हाला अनुभव आलेला असतो. हा अनुभव म्हणजेच तुम्ही ज्या पद्धतीनं राहिलेला आहात विद्यार्थी दशेमध्ये. आता फार कालखंड या ठिकाणी नाही, म्हणजे वयाच्या 50 नंतर किंवा 70 नंतर किंवा त्यानंतरची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला व्यक्त करण्याचं काही कारणच नाही. आपण ज्या वेळेस एखाद्या पॅनल समोर जातो त्यावेळेला आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये साधेपणा दिसण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत हे लक्षात असू द्या. जे की तुमच्या बायोडाटाच्या माध्यमातून ते पुढे आलेलं असतं, त्यामध्ये तुमचा प्रभाव पडलेला असतो. वेगवेगळ्या परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती ज्यावेळेस आपण पाहतो किंवा त्यांचं वाचन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या जीवनामधील या साध्या साध्या गोष्टीला किती महत्त्व दिलेलं असतं आणि त्या माध्यमातून त्यांनी समोरच्या पॅनलवर कशा पद्धतीचं आपलं व्यक्तिमत्व व्यक्त केलेलं असतं आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं, हे जसं महत्त्वाचं ते सांगत असतात त्याच पद्धतीनं त्यांचा जो बोध आहे तो बोध सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. आणि असा बोध घेता येणे म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आपण चांगल्या पद्धतीची प्रोग्रेस करणे. त्यासाठीच आजच्या या व्यक्तिमत्व विकासाच्या भागामध्ये साधेपणाचा हा भाग आपण घेतलेला आहे, जो की आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि त्यासाठीच आपला पुढचाही मुद्दा या ठिकाणी आपण त्याच पद्धतीने ठेवलेला आहे, तो म्हणजे व्यक्त होणे. आता हे व्यक्त होत असताना आपल्याला आपल्या भाषेवर जी प्रभुत्व असावं लागतं, ते प्रभुत्व असताना ते कधी येणार आहे तर ते फक्त आणि फक्त वाचनाच्या माध्यमातून. आता वाचन आपण कसं विकसित करतो तर प्रत्येक वेळेस आपण पुस्तकच वाचत बसतो आणि अभ्यास करतो असं नाही, तर आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वर्तमानपत्रापासून तर इतर ठिकाणी ज्या ज्या गोष्टीचं वाचन करत असतो त्या सर्व गोष्टींचा प्रभाव किंवा ते ज्ञान आपल्याकडे समग्र अशा पद्धतीनं साठलेलं असतं. आता हे व्यक्त होत असताना किंवा त्याबाबतची माहिती स्पष्ट करत असताना
ती माहिती आपली ऑथेंटिक असावी, व्यक्त होत असताना ती माहिती करेक्ट असावी आणि ती सांगत असताना तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. आणि म्हणून आपण अशाच गोष्टीवर भर द्यावा जो की आपल्या जीवनामध्ये तो कुठे ना कुठे आपण त्याचा अनुभवाच्या माध्यमातून ते ज्ञान घेतलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा फायदा भविष्यामध्ये आपण या पदासाठी करणार आहोत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजेच आपण ज्यावेळेस व्यक्त होत असतो त्यावेळेला त्या व्यक्त होण्याच्या मागे तुमचा अभ्यास आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि तोही आपण साधेपणाने कशा पद्धतीने व्यक्त केलेला आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्या ठिकाणी तुमचा साधेपणा अतिशय महत्वाचा ठरतो. म्हणून आपण या गोष्टीवर सुद्धा भर देणं अपेक्षित आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये ही बाब जशी महत्वाची आहे तसंच पुढचाही जो काही भाग आहे तो आज आपण या ठिकाणी सांगितलेला आहे, जे की समजून घेण्याच्या संदर्भात. म्हणजेच आपल्या साधेपणामध्ये ज्या वेळेस आपण एखाद्या पॅनल समोर बोलतो, बसतो, आपला संपूर्ण जो काही जीवन परिचय आहे ज्यावेळेस व्यक्त करत असतो त्यावेळेला काही गोष्टी किंवा काही प्रश्नांच्या माध्यमातून समोरच्या पॅनलने सुद्धा तुमच्याकडे काही प्रश्नाच्या माध्यमातून काही माहिती तुम्हाला दिलेली असते. ती माहिती जर समजून घेतली तर त्या माहितीच्याच माध्यमातून आपल्या जे काही मुलाखतीच्या ज्या पुढील प्रश्नांची कशा पद्धतीने आपल्याला फाईट करावं लागणार आहे किंवा कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजू शकते. म्हणजेच समजून घेणे म्हणजेच ज्या वेळेस आपण एखाद्या मुलाखतीमध्ये जातो, आपण मुलाखत देत असतो त्यावेळेला त्यामध्ये सुद्धा तुम्हाला समजून घेण्यामध्ये सुद्धा तुमचा साधेपणा हा महत्वाचा ठरतो की तुमच्याकडे ही क्षमता आहे. म्हणजेच जी गोष्ट तुम्हाला माहित नाही ती गोष्ट तुम्ही माहित करून घेत असताना तुम्ही त्या किती प्रिफरन्स देतात आणि तो प्रिफरन्स देत असताना कशा पद्धतीने व्यक्त होत असतात या गोष्टीला सुद्धा महत्व आहे हे लक्षात असू द्या. म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व विकास किंवा आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासामधील काही पैलू आपल्याला हे विद्यार्थी दशेमध्येच शिकून घ्यावे लागतात हे लक्षात घ्या. कारण की नंतरचा जो काही कालखंड असतो तो अभ्यास, धावपळ या सर्व गोष्टीमध्ये आपण जातो, परंतु जे वळण आहे किंवा जी काही कुठलेही काम आहे ती करण्याची जी कृती आहे, जी पद्धती आहे ती पद्धती आपण अशा पद्धतीने साधेपणाने ती करण्याचा प्रयत्न केलेला असावा, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये ओढून ताडून काही गोष्टी आणण्याची आवश्यकता भासत नाही. काही गोष्टी आपण जर ओढून ताडून आणण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न आपल्याला पुढे जाऊन किंवा पॅनलच्या समोर कुठेतरी तो आपल्याला त्रासदायक ठरण्याची शक्यता असते आणि त्या त्रासदायकवर जर प्रश्न विचारले गेले तर मग आपला मुलाखतीचा जो काही कालखंड आहे तो सुद्धा आपल्या मनाप्रमाणे होत नाही हे लक्षात असायला पाहिजे. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अशाच पद्धतीनं साधेपणाच्या माध्यमातून जर तो आपण व्यक्त करू शकलो तर निश्चितच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एखादा किंवा काही म्हणा पण जास्त गुण मिळण्याची शक्यता असते. अशा वेळेला अशाच पद्धतीचा विचार आपण करणं गरजेचं आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये असे सर्व पैलू आपण जर लक्षात घेतले, तेही विद्यार्थी दशेमध्ये लक्षात घेतले तर या सर्व गोष्टीचा फायदा होतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या ध्येयापर्यंत म्हणजेच आपल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च अशा पद्धतीच्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. त्यासाठीच अशा गोष्टींचा आपण विचार आजच्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो की मागील व्हिडिओच्या सिरियलमध्ये आपण असे सर्व वेगवेगळे मुद्दे घेतले ज्या मुद्द्यांचा अभ्यास तुम्ही केलेलाच आहे. तशाच पद्धतीचा या ट्युटोरियलच्या माध्यमातून अभ्यास तुम्हाला करणं किंवा तशा पद्धतीचं वळण लावून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी आजचा जो काही मुद्दा आहे तो साधेपणा या माध्यमातून घेतला आणि तुमच्यापर्यंत या सर्व गोष्टी आपण घेऊन आलेलो आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.